पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत 88 क्रमांकाचा अभंग घ्यावायचा आहे। अभंग असा आहे। पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे। आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ। 4 चरणाचा अभंग आहे। अभंगात पंढरीचं महिमा, पंढरीचं महत्त्व सांगू लागले। पंढरी कशी आहे तर इतर तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळी आहे हे सांगण्याकरता सर्व गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या। पहिल्या चरणात सांगतात की पंढरीचा महिमा, पंढरीचं महत्त्व काय सांगावं, कारण महत्त्व सांगण्याकरता इतक्या काही तिथं महत्त्वाच्याच गोष्टी आहेत की त्या सहज प्राप्त झालेल्या आणि कोणालाही सहज मिळतील अशा आहेत। म्हणून या सगळ्या असलेल्या तीर्थापेक्षा देवतेपेक्षा श्रेष्ठ असणारं स्थान म्हणजे पंढरी। आता त्या पंढरीबद्दल सांगायचं झालं तर देता आणिक उपमा, कोणत्या तीर्थासारखं, कोणत्या देवतेसारखं, कुठल्या तीर्थक्षेत्रासारखं आहे असं जर म्हणायला गेलं तर उपमाच देता येत नाही, कारण हे एक आगळं वेगळंच आहे। याच्या ठिकाणी दुसरं काही बाकीच्या तीर्थासारखं असं नसून सर्वश्रेष्ठ असं इथं आहे। आता त्या ठिकाणी सांगितलं की तीर्थक्षेत्र खूप आहेत, देवस्थानही खूप आहेत, पण पंढरीसारखं कुठंच नाही। कारण या ठिकाणी काय आहे तर पंढरी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणून पंढरीचा महिमा हा काय सांगावा। आता त्याच्याकरता ते सांगतात की असे ठिकाण, म्हणून दुसऱ्या चरणात सांगितलं ऐसा ठाव नाही कोठे, असं ठिकाण तुम्हाला कुठं बघायला मिळायचं नाही। कारण जे जे काही तीर्थक्षेत्र असतील तिथं काय होणार आहे की कुठले ना कुठलं तीर्थ असेल किंवा देवता असतील, पण हे जे काही आहे हे एक वेगळे। कारण असं ठिकाण दुसरीकडं का नाही सांगायचं तर बाकीच्या सगळ्या ठिकाणाचे जे देव आहेत ते सगळ्या तटस्थ मूर्ती आहेतच। इथंही तसंच आहे, पण इथं कसं येतं देव उभा उभी भेटे, म्हणजे जो कोणी येईल त्याच्या ठिकाणी हे सगळं काय आहे सहज फळ आहे। कारण इतर ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा ते देव असतात, त्या देवाच्या ठिकाणी आपला भाव असतोच, पण कुठल्याही इतर देवस्थानाला गेलं की नुसता भाव नाही, इथून आपल्याला काय या देवाला मागणी करायची, हा देव आपलं कोणत्या प्रकारचं मनोरथ पूर्ण करील, आपलं कुठलं संकल्प पूर्ण करील असा विचार असतो। पण इथं या प्रकारचा विचार कोणता नाही। हे सगळे जे आहेत ते विचाररहित अशी स्थिती तिथं प्राप्त होत असल्यामुळं देवाची भेट झाली हे अंतःकरणच सांगतं। मग कसं सांगतं तर अंतःकरणात देवभेटीची जे काही समाधान आहे, सुख आहे, हे जागं होतं। आणि किती तर लगेच्या लगे उभा उभी म्हणजे त्वरित, त्याला काय आहे अजिबात वेळ लागत नाही असा। कारण ते हा देव जो आहे तो अशा तऱ्हेच्या जे काही भाविक आहेत त्या भाविकाची वाट पाहतो। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ। हा कसा आहे कृपाळू आहे आणि भेट देण्याकरता उतावळा झालेला आहे। पण मग त्याच्याकडे जाणारे जे जे काही असतील ते कसे आहेत तर काही मागतात असत काहीच नाही, ते फक्त दर्शनाला सुचलेले आहेत।
भगवंताचं दर्शन झालं म्हणजे बस असं म्हणणार आहेत. म्हणून यांच्या ठिकाणी जो भाव आहे तो भाव उत्कट भाव आहे. त्या उत्कट भावनेच्या ठिकाणी अशा भेटीची इतकी जाणीव निर्माण होते. त्यामुळं असं कुठल्याही देवस्थानाला गेलं तर भाव असतील तुमच्या ठिकाणी, पण त्या भावनेच्या ठिकाणी जे प्राप्त झाले ह्याची जाणीव लवकर होत नाही. कारण तिथे गेल्यावर आपण मागितलेलं फळ हे सगळं कसं आहे, संसारी वस्तूपैकी. आणि हितं कसं आहे, तर हितं अंतःकरणातली भावना अशी आहे की माझं कल्याण व्हावं किंवा मला मोक्ष प्राप्त व्हावा किंवा मी मुक्त व्हावं अशी भावना आहे. आणि त्यामुळं इथल्या भावनेच्या ठिकाणी जे प्राप्त होतं ते प्राप्त झालेलं कसं आहे लगेच कळून येतं. आता तिसऱ्या चरणात सांगतात आहे ती सकळ. आता त्यांनी काय केलं, अशी कितीतरी तुम्हाला काय आहे की क्षेत्र सापडतील, किती आहेत, काही अमुकच आहे तमुकच आहे असं नाही, भारतभर आणि कितीतरी श्रेष्ठ श्रेष्ठ असणारी ती सगळी देवस्थानं आहेत. पण ही सगळी देवस्थानं कशी आहेत, तर तिथंसुद्धा दर्शनाला गर्दी असते, लोकही दर्शनाला जातात. पण सगळेच ठिकाणं जी आहेत त्या सगळ्या ठिकाणी देवालाच अगदी चरणस्पर्श असा कुठंच नाही. चरणाच्या स्पर्शाला एवढंच एक ठिकाण आहे. बाकीचे ठिकाणं जे आहेत ते 10 फूट 12 फूट अंतरानंच देव एकीकडं आपण पुढं उभं राहावं लागतं आणि हात जोडून फक्त नमस्कार करायचा. इथं मात्र तसं नाही, तुम्ही चरणावर मस्तक ठेवू शकता. म्हणून इथं एक दाखवून दिलं की तीर्थे, बाकीचे काय आहे ती सकळ तीर्थे असं त्यांनी तिसऱ्या चरणात सांगताना म्हटलं. तर काळे देती फळं. मग आता इतर देवतेचं काहीच काम नाही का, तर त्यांनी सांगितलं काम नाही असं नका समजू, त्यांच्याकडे आहे. पण त्यांचं जे काय प्राप्त होणारे फळ त्याला वेळ लागल. काळे म्हणजे वेळेनंतर तात्काळ फल देणारं एवढंच आहे. बाकीचे ते तुमच्या प्रारब्धात कसं आहे, प्रारब्ध काय करतं, किती त्यात ह्या ठिकाणची प्राप्ती होईल असं पाहूनच त्या ठिकाणचे देवदेवता देत असतात. म्हणून आता ह्या पंढरीचं महत्त्व सांगताना आणखीन सांगितलं की तुका म्हणे पेठ. पेठ म्हणजे काय असतं, बाजार. आता हा पेठच आहे, पण ही पेठ कशी येते तर ह्याला संत पेठ म्हणायचं. पंढरी म्हणजे काय आहे, संत पेठ आहे. आणि तिथं काय होतं तर सगळं भक्तिप्रेमच आहे. भक्तिप्रेम असल्यामुळं तिथल्या सगळ्याच जे काही जात असतील त्यांना सगळ्याला सगळे समान वाटतात. पंढरीसी नाही कोणा अभिमान. मग हे सगळे काय आहे की सगळीकडं तसंच आहे. म्हणून हे सगळेच लोक अत्यंत शुद्ध भावनेनं आहेत. म्हणजे काय होतं तर भक्तिप्रेम आहे. आणि भक्तिप्रेम देणारी ही पेठ आहे, ही संत पेठ आहे. म्हणून या संत पेठेत जसं वैकुंठात सगळे कसं आहे तर वैष्णव होतात, सगळे विष्णूसारखे दिसतात, तसं इथं सगळे संत महात्मे आहेत. म्हणून याला काय केलं, भूवैकुंठ असं नाव दिलेलं आहे. आपण पुढचा अभंग पाहू. 89 क्रमांकाचा अभंग आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळलिया संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वळे, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. हा 4 चरणाचाच अभंग आहे. आता या अभंगात सुद्धा जसं पंढरीचं महत्त्व सांगितलं आहे तसं इतर तीर्थाच्या तुलनेनं काय महत्त्वाचं आहे हे या अभंगामध्ये सांगितलं. आता इतर तीर्थ आपल्याला दिसतात, पण त्या तीर्थात काय आहे तर त्यांनी एकच सांगितलं की ते तीर्थ म्हणजे कसं आहे, तर प्रसिद्धी तर आहेच तिथं, पण त्या ठिकाणी एक आहे की तीर्थामध्ये एक तीर्थ म्हणजे काय तर पाणी. तीर्थ काय असतं, नदी असते किंवा त्या नदीच्या ठिकाणी असलेलं कुंड असतं. आणि कुंडात असो नाही तर नदीत असो, पाण्याशिवाय दुसरं काय.
आता त्यांनी काय केलं, तुकोबारायानं निर्भीडपणानं सांगितलं की तुम्हाला त्या तीर्थाच्या ठिकाणी देव दिसतो. देव म्हणजे काय आहे म्हणले धोंडा. धोंड्याचे सगळे देव असतात. म्हणून निर्भीडपणानं सांगितलं की तिथं काय तर तीर्थात पाणी आणि धोंडा. आता त्या धोंड्याला आपण धोंडा म्हणत नाही, तिथं देव म्हणतो. कारण ते सगळा देवाचा आकार तयार झालेला असतो आणि सगळ्यांनीच त्या ठिकाणी भावनेनं त्याला देवत्व दिलेलं आहे. म्हणून तिथं देव म्हणून पाया पडतो. त्या तीर्थात तीर्थ म्हणून आपण आंघोळ करतो, तीर्थ घेतो, हे सगळं खरं आहे. पण तुमची तेवढ्यापुरती भावना त्या ठिकाणी शांत होते. मग खरं पाहिलं तर त्यांनी पुढं दिलं की देव रोकडा सज्जनी. तर खरं तीर्थ आणि खरा देव कोण असेल तर संत आहेत. संत हेच खरे तीर्थ आहे, खरे देव आहेत. त्यांच्याजवळ कसं आहे तर प्रत्यक्ष रोकडा म्हणजे अगदी प्रत्यक्ष देव आहे. संताच्या ठिकाणी काय आहे की संत दुसरं कोणी नाही, संत देवच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा हे निमित्तच आहेत. खरं पाहायला गेलं तर देवत्व कुठं येतं संताच्या ठिकाणी. आणि संताची भेट झाली म्हणजे प्रत्यक्ष देव भेटला, हेच खरं आहे. म्हणून इतर सगळी तीर्थ असो किंवा तीर्थातला देवदेवता असो, या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ कोण तर संत महात्मे आहेत. मिळालिया संत संग. आता त्यांनी तुकोबारायानं पुढं सांगितलं की तुम्ही इकडं तिकडं जाता, कुठं दूर दूरची तीर्थ आहेत, कुठं दूर दूरचे काय आहे देवदेवता आहेत, कुठं दरीत आहेत, कुठं हिमालयात आहेत, कुठं उंच शिखरावर आहेत. मनुष्य आटापिटा करून तिथं जातो. पण संत सहज आहेत. कुठेही इथं तिथं तुमच्या आमच्यासारखे घरात गावात झालं तर आपल्या सगळं जसं आपण प्रापंचिक माणसं असतो तसं प्रपंची माणसासारखे कुठेही असतात. पण त्यांचा संग मिळाला पाहिजे. म्हणजे संत संगतीचा खरा लाभ आहे. संत संगतीचा लाभ झाला तर सगळ्यात चांगलं झालं. मग आता काय करावं कोणी तर नुसतं जायचं, जसं आपण देवाला जातो पाया पडून येतो तसं संताजवळ गेलं आणि पाया पडून आलं असं नाही. त्यांच्याजवळ बसावं आणि काय करावं पुन्हा पुढच्या तुकड्यात सांगितलं की समर्पिता भले अंग. सगळं त्याला समर्पित करावं. समर्पित करण्यामध्ये जसं काय आहे की हे म्हणतात माऊली जसं सांगतात की काय आहे तनु मनु जीवे चरणाशी लागावे. काय काय करावं लागेल तर शरीर मन आणि जीव. म्हणजे जीव ह्याचा अर्थ काय आहे सगळं समर्पित करायचं आहे. असं जर समर्पित झाला तरच तुम्ही संताला खरं शरण घ्याला. तुमचा हातचा ठेवून जर जात असाल तर मग काय झालं, देहाचा मीपणा शिल्लक राहिला किंवा बाकीचं सगळं माझं माझं म्हणता ते माझंपणा असलेल्या वस्तूचं शिल्लक राहिलं आणि मग काय शरण घ्याला. नुसतं आपलं काय आहे डोकं टेकवलं एवढंच झालं. पण जर सगळं समर्पित केलं, आता जसं मनुष्य काय आहे की एकदा कोणाला तरी दास म्हणून गेला की ते दासाला काय सांगेल ते करावं लागतं. तसं संत म्हणतील ते करायचं. आता आपल्या मनाने काय राहिलंच नाही. असं जेव्हा होतं तेव्हा आहे. म्हणजे असं सांगतात की गुरु आणि देव ह्या दोघाला उभं केलं तर ह्यातलं श्रेष्ठ कोण तर उत्तर दिलं कबीराने की गुरु श्रेष्ठ आहेत. कारण गुरुशिवाय देव काय कळतोय. नुसता देव उभा राहिला तर आम्हाला काय कळतं. मग देव कमी, गुरु श्रेष्ठ आहेत. मग गुरुपेक्षा देव श्रेष्ठ नाही, कारण गुरुमुळं देव आहे. एरवी देव सर्व व्यापक आहे, कुठं नाही असं नाही. पण कोणाला कळतं इथं कळतो कोणाकडून तर गुरुकडून कळतो. मग आता त्याच्या पुढं दिलं त्याने की तीर्थी भाव फळे. आता सांगितलं की तीर्थ मग जाऊच नये का, जाऊ नये असं नाहीत म्हणत. तिथे गेल्यावर तुमची जी काय भावना आहे, ह्या तीर्थाला गेलं तिथली आंघोळ केली पाप नाहीसं होतं, आपलं पुण्य वाढतं, हे भाव आहेत. मग ह्या भावनेप्रमाणे तुम्हाला फळ येईल ना. मग ज्या ज्या तीर्थाचा जो जो महिमा आहे त्या त्या महिमेप्रमाणे तिथं गेलं की तुमच्या ठिकाणी तेवढी भावना होते. मग मनुष्य काय आहे की तीर्थात गेल्यानंतर तेवढंच करतो असं नाही. मग त्याला तिथं काय अडीअडचणी येतात. गर्दी असती,
लवकर नंबर लागत नाही, दुसरे काही अडीअडचणी. मनुष्य तिथलं गेल्यावर तिथलं असेल ते करतो, पण फार शीण झाला, गर्दीने धक्के झाले की त्याला वाईट वाटतं. काय करायचं, गर्दीच फार होती. गेलो खरं, पण गर्दीत फार त्रास झाला, हा तो स्वतःला म्हणत असतो. म्हणजे फळ मिळतं, पण नुसतं फळ नाही, थोडाफार त्रासही झालेला असतो. आता ते सांगतात, येथे अनाड ते वळे. मात्र संताजवळ एक आहे की संताजवळ भावनिक तर येतीलच, आणि भावनिकाला तर प्राप्त होईल. कारण वरच सांगितलं आहे त्यांनी की समर्पिता भले अंग, म्हणजे सर्वांगाने समर्पित झाला तर संताजवळ तर सगळं झालंच झालं. पण जे भावनाशील नाहीत, म्हणजेच कोण आहेत, अज्ञानीत, दुसरे कोण आहेत, कुतर्कित, इथं काय खरं आहे, इथं काय असतं, असं म्हणणारे कोणी जरी असले तरी संताजवळ जर ते थोड्या वेळ बसला तर आपोआप त्याचं काय होतं की मन वळतं. त्याच्या ठिकाणी जे काही दोष होते ते दोष कमी व्हायला लागतात, आणि मग त्याच्या ठिकाणी भावजागृती होते. तो म्हणतो, हे खरं आहे, इथं जर काही असलं तर आत्तापर्यंत आपण अनुभवलं नव्हतं. आता ह्यांच्याजवळ बसल्यापासून सगळं ते ठिकाणी आता आपलं स्वरूप सगळं बदलत, म्हणजे अंतःकरणातलं स्वरूप बदलतं आहे, हे त्यालाही कळतं. कोणाला कळतं, अज्ञानी आहे, अजून काय आहे, उन्हाळ आहे, काही कसं जरी असलं तर संताजवळ तो स्थिर होतो. म्हणून सगळ्या गोष्टी काय आहेत, संताजवळ प्राप्त होतात. देवाजवळ तुम्ही गेला, तीर्थाला गेला तर तेवढ्यापुरतं तुम्हाला ते काय मिळायचं ते मिळेल. आता त्याच्यानंतर चौथ्या चरणात सांगताय की तुका म्हणे पाप. आपल्याजवळ काय आहे, तर पाप तर आहेच. कारण काय आहे, मनुष्य हा नुसत्या पुण्याने आलेला नाही, तर पाप पुण्य या दोघांच्या समसमानतेनं आलेला आहे. म्हणजे पाप नाहीच नाही असं म्हणू शकत नाही आपण, आहे. आणि रोज काही ना काहीतरी कर्म करत असलं की अजून पाप वाढतंच. कोणतंच कर्म नुसतं पुण्य देऊन जात नसतं, पुण्य आणि पाप ह्या त्या मिश्रणानंच येतं. त्यामुळं पाप आहेच. फक्त पाप कसं कळतं, तर आपण जे काही आहोत ते सगळं करत असताना संसाराच्या ह्याच्यामध्ये सायास करतो आणि ओढीने धावतो. तितकीच ओढ संताच्या दर्शनाला, संताच्या भेटीला, संताजवळ जाऊन स्थिर होण्याला जर वाटत असेल की जायचंच, भेटायचंच, मग तुमचं पाप कमी झालं आहे. म्हणजे संताच्या भेटीची ओढ लागत असेल तर पाप कमी झालं. जसं घरातल्या कामाची ओढ लागते, तसं संताच्या भेटीची ओढ लागली तर पाप कमी झालं. आणि पुढं काय झालं, तर त्रिविध तापातले तापही गेले. हे सगळं काय आहे, गेले. यात झालं तुका म्हणे पाप ताप गेले. एवढं काय झालं की एक कळून आलं. आता हे अन्वय आपण तयार केला. खरं चरण कसं आहे, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप, असं सगळं चरण आहे. कसं चरण आहे चौथं, तुका म्हणे पाप एक तुकडा झाला, गेले गेल्या कळे ताप, गेले गेल्या कळे ताप. पण मग कसं दिलंय, अन्वय कसा झाला, तर तुका म्हणे पाप ताप गेले. हे काय होईल, संताजवळ गेल्यावर तुम्हाला कळेल. पण पुढं काय केलं, गेल्या कळे, संताजवळ गेलं तर ना, गेल्या म्हणजे संताकडे गेले तर, गेल्या कळे काय कळे, पाप ताप गेले. म्हणजे गेल्या कळे, संताजवळ गेल्यावरच कळतं की आपलं पाप आणि ताप गेले. आता या संपूर्ण अभंगात देव आणि तीर्थ यापेक्षा सुद्धा संत महात्मे किती श्रेष्ठ आहेत. काय करतील, तर भावनिकाला तर ते सगळ्या प्रकारानं त्याच्या काय आहे प्राप्तीची तयारी करून घेतील, पण अभाविकाला सुद्धा त्यांच्या ठिकाणी भाव जागा करायचं किंवा त्याला समजून सांगायचं हे त्यांच्या हातात असतं. म्हणून त्यांनी काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी सहजतेला प्राप्त होतात. मग सगळ्या तीर्थ आणि देवस्थानापेक्षा संताचं श्रेष्ठत्व स्पष्ट केलं. पुढचा अभंग आहे, आता 90 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगात असं सांगतात की घेऊन या चक्रगदा हाचे धंदा करीतो,
भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. हा 4 चरणाचाच अभंग आहे. हा अभंग काय आहे की बहुतांशी पाठातलाच आहे. कारण जिथं तिथं काय आहे प्रसंगाला हा अभंग कीर्तनाला घेतला जातो. आता या अभंगातून महत्त्वाचं असं सांगितलं की भगवंतानेच ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि निर्माण केलेल्या सृष्टीचं प्रतिपालन करणं भगवंताचंच आहे. कारण उत्पत्ती स्थिती आणि लय, स्थिती हे भगवंताचं काम आहे. जसं आपण काय करतो की काही एखादी गोष्ट करतो तयार, जसं घर बांधलं, दुसऱ्या काही वस्तू तयार केल्या, पण हे सगळं केलं तर जसं तयार करतो तसं त्याचा सांभाळही करतो ना आपण. तसं भगवंताने सृष्टी केली आणि मग तिचा सांभाळ करण्याचं काम कोणाचं आहे तर भगवंताचंच आहे. पण हे सगळं काम त्यालाच करावं लागतं. तरी पण जेव्हा जेव्हा त्याला काही कारण पडतं तेव्हा ते करावं लागतं. मग हे सारखं कारण पडतं म्हणून त्याला नाव दिलं धंदा. हा काय आहे धंदा म्हणजे उद्योग. पण हे सगळे उद्योग हे धंदे जर का करावं लागत असतील तर त्याला देवाला कारण पडतं, मग हे कार्य तयार होतं. कारण कोण करतं तर कारण करतं ते भक्ताचीच इच्छा असते. भक्ताची इच्छा हेच त्याचं कारण आहे आणि मग देव हे कार्य करतो. आता त्या कार्यात काय करतो तर चक्र आणि गदा या हातात घेतो आणि जे असेल ते कार्य करत असतो. वास्तविकता काय आहे की भगवंताचं जे स्वरूप आहे ते महाविष्णूचं आहे आणि ते काय आहे चतुर्भुज आहे. चतुर्भुज हातामध्ये चक्र आणि गदा ही हत्यारं आहेतच. 2 हातात हे हत्यारं आहेत, दुसऱ्या 2 हातात काय आहे शंख आहे आणि कमळ आहे. आता हत्यारं कोणती तर एक चक्र आहे, दुसरे गदा आहे. ह्या दोन्हीचा जे काय असेल त्याचा उपयोग देव आता करत असतो. कधी करतो तर हा धंदा करत असताना. हा धंदा का करावा लागला देवाला तर देवानंच सृष्टीची सगळी योग्यता नियोजनानं व्हावी म्हणून धर्म स्थापित केलेला आहे. पण त्या धर्माला काही जुमानत नाहीत, म्हणजे ते जे आहेत ते अधर्मीत, आणि अधर्मी जास्त झाले, अधर्म्याचंच जास्त वावर सुरू झाला किंवा वापर सुरू झाला की मग धर्म सगळा काय आहे तर झाकला जातो. आणि अशा वेळेस अधर्माची व्याप्ती होऊ लागली की मग सगळ्यात त्रास पहिल्यांदा कोणाला होतो असेल तर संतांना होतो, भक्तांना होतो. कारण हेच देवाची भक्ती देवपूजा करणारे असतात आणि दुर्जनांना अभक्ताला तर हे आवडत नाही म्हणून ते सगळे ह्यांना त्रास देतात. अशा वेळेस देव काय करतो तर जे काही आपल्या हातातले हत्यार आहेत ते घेऊन येतो. पुढं सांगतात की भक्ता राखे पायापासी. तर जे भक्त आहेत त्या भक्ताला सांभाळ करतो. काय करतो तर त्यांनीच सगळं धर्म पुन्हा काय आहे वाढवण्याची स्वतःकडे जबाबदारी घेतली. देवपूजा, देवाला लागत असणाऱ्या बाकीच्या गोष्टी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी देवाचा भाव निर्माण व्हावा, आस्तिक निर्माण व्हावं त्याच्या ठिकाणचं. आणि त्यांनी काय करावं की जे काय असेल ते धर्मनिहाय व्यवहार करावा, व्यापार करावा. हे सगळं असल्यामुळं अशा तऱ्हेची शिकवण कोण देतं तर भक्त देतात. म्हणून त्यांना पायापाशी. आता म्हणायचं आहे खरं त्यांना काय आहे देव पायापाशी राखतो, पण मुळतच असं आहे की भक्त पायाजवळच असतो. भक्त पायाला सोडून कुठं राहतच नाही. तो जो असतो तो भगवंताच्या पायाजवळच असतो. पण हे जे काही अधर्म माजवणारे आहेत ते काय करतात, भगवंताच्या पायाजवळ असलं तरी तिथं येऊन त्रास द्यायला बघतात. मग काय करायचं तर असे जे दुर्जन असतील त्या दुर्जनाशी संहारी. आता भगवंताने हे जे हत्यारं हातात घेतली ते याच्यासाठी घेतले. मग कोणाला चक्र आणि कोणाला गदा, या दोन्ही हत्यारानं ते जे काय असतात त्या सगळ्याला काय करतात संपवतात. म्हणजे ज्यांनी अधर्म सगळीकडं फिरवला होता, वाढवला होता, त्या सगळ्यांचा निपात करायचा आणि पुन्हा धर्माची प्रतिस्थापना करायची. पण हे सगळं करायला
आता आपण वर पाहिलं की धंदा करतो, दुसरं काय पाहिलं की भक्ताला पायाशी ठेवतो आणि सगळ्या काय दुर्जनाचा निपात करतो. पण अदृश्य होऊन कसं जमल? म्हणून मग तिसऱ्या चरणात सांगतात, अव्यक्त ते आकारले. वास्तविक देव कसा आहे तर अव्यक्त आहे, निराकार आहे. पण आता हे सगळं करायचं झालं की आकाराला येतो. आकाराला येतो म्हणजे काय करतो? अवतार धारण करतो. अवतार धरतो म्हणजेच सगुण साकार होतो. आता तो सगुण साकार झाला म्हणजे कोणतं ना कोणतं तरी रूप धारण करतो. त्या रूपाप्रमाणे आता त्याला काय करायचं आहे की कार्य करायचं आहे. अदृश्य शक्तीने जर केलं तर सगळं काय आहे कुठून कसं झालं आहे कळायचं नाही. दुर्जनाला कोणीतरी एखादा समोर पाहिजेच असतो आणि मग त्याला कळते की अरे हा आपल्यापेक्षा काय आहे समर्थ आहे. हे कळण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो. मग त्याच्याकरता रूपा आले गुणवंत. आता ते कसं झालं तर आकाराला तर आलेच आले, पण सगुण झाले. पण सगुणाच्या ठिकाणी त्यांनी काय घेतलं आहे? त्रिगुणालाही जवळ घेतलं आहे. आणि ज्या वेळेस असा दुर्जनाचा संहार करायची वेळ येते तेव्हा मात्र ते तमगुणाचा अंगीकार करतात, क्रोधी होतात आणि मग त्याचा संहार करतात. एरवी सत्वगुणातच राहतात. सत्वगुण हेच त्यांचा स्थायी भाव आहे. पण जेव्हा दुर्जनाचा संहार करायचा आहे तेव्हा तमगुणी, म्हणून गुणवंत. हे कसे आहेत तर गुणवंत आहेत. आणि मग शेवटी सांगितलं, तुका म्हणे पुरवी इच्छा. आता वर आपण पाहिलं का नाही की देव कार्य करण्याकरता अवतार घेऊन आले आणि चक्र आणि गदा हातात घेतली. उगीच काहीतरी वाटलं देवाला म्हणून निघाले असं नाही. भक्ताची इच्छा आहे की देवा ये रे, हे फार पापी दैत्य माजलेले आहेत, पापी अभक्त दैत्य मातले आणि त्याने पृथ्वीशी झाले भार ओझे. असं कोण म्हणावं लागतं? सगळ्या असलेल्या संतांनी, मुनींनी आणि भक्तांनी अशी जेव्हा इच्छा करावी तेव्हा सगळ्या गोष्टी काय आहेत की देवाला सगळीकडं सगळं चाललं आहे असं सगळं बघत बसायचं नाही. कारण काय आहे की दोन्ही गोष्टी असतात. पण जेव्हा जेव्हा अधिक होतं कुठलंही, अधर्माची बाजू अधिक होते, तेव्हा मात्र देवाला पुढे यावं लागतं. जेव्हा धर्म सहज चालतोय तेव्हा नाही. जसं आपण पाहतो की आपल्याला सुद्धा कायदा असतो, पण जे कायद्याला धरून नीट चालतात त्याला कोण काय करेल? त्यांच्याशी कोणीच काय करायचं नाही. पण कायदा मोडतो म्हणलं की त्याच्या पुढं आलंच. म्हणजे मग कायदा मोडतोय म्हणल्यावर कायद्याचे जे संरक्षक असतात ते त्याला लगेच शिक्षा द्यायला तयार होतात. तसा हा देव आहे की जोपर्यंत ते कोणी काही धर्मानुसारी वागतात त्यांना काही करायचं नाही. पण अधर्म झाला आणि अधर्माप्रमाणे वागायला लागले की मग आहे. मग ही इच्छा कोण प्रकट करतं तर संत महात्मे भक्त करतात. मग त्या इच्छेसाठी जया तैसा विठ्ठल. आता कोणती इच्छा धारण केली त्याप्रमाणे देवा तू असा हो तसा हो. कारण सगळेच अवतार घेतले ते देवानं ठरवून घेतले असं नाही. जेव्हा जेव्हा काय झालं की जसं आता आपण पाहतो की नरसिंहाचा अवतार, मग आता तिथं काय केलं होतं, हिरण्यकश्यपूने सांगितलं होतं की मला देवाने मारू नये, मला राक्षसांनी मारू नये, मला यक्षांनी मारू नये, मला जलचरांनी मारू नये. मग आता सगळे झाल्यावर त्यांनी विचारलं माणसांनी मारू नये. मग त्याच्याकरता काय केलं, शिर घेतलं आहे, वरचं सगळं सिंहाचं आणि खालचं शरीर मनुष्याचं. मग मनुष्य आणि सिंह ह्या दोनाचा एक आहे मिलाप केला. आता ह्यानी नाही त्यानी नाही, हे नवीनच झाले की तयार. त्यात पुन्हा तो म्हणला होता मला दिवसा कोणी मारू नये, मला रात्री कोणी मारू नये. मग त्याच्यामुळं झाला तिसरा प्रहर म्हणजे संध्याकाळी 6च्या वेळेला. मग घरात मारू नये, बाहेर मारू नये म्हणल्यावर आणलं उंबऱ्यात. म्हणजे सगळे जे काही केलं आहे ते त्या इच्छेप्रमाणे केलं आहे, देवाला वाटलं म्हणून नाही केलं. मग जसं जसं अवतार झाले, जिथं जिथं कार्य केलं ते भक्ताच्या इच्छेप्रमाणे केलं. म्हणून जया तैसा विठ्ठल. विठ्ठल म्हणजे भगवंतच की जो शंखचक्र घेऊन आहे. कारण महाविष्णूच हे सगळे अवतार धारण करतात. महाविष्णूलाच सगळ्या सृष्टीचा प्रतिपाल करायचं आहे. मग तेच पाहतात की कुठं काय आहे आणि काय सुधारणा करावी. म्हणून त्यांचं त्याप्रमाणे वागणं असतं हे याच्यातून दाखवून दिलं.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, मारुली मानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त।